माय माऊली नमस्कार. त्रिवेणी ओवी जागर सण वार उत्सव या उपक्रमात आपण पितृपक्ष म्हणजे श्राद्ध पक्ष, श्राद्धाविषयी कोणकोणते प्रश्न मनात येतील त्याचे उत्तर, तुमचा प्रश्न आमचे उत्तर या उपक्रमातनं देण्याचा प्रयत्न करत आहोत. आजचा प्रश्न, श्राद्धविषय कोणकोणते आक्षेप आहेत, त्याचे निराकरण कसे करता येईल बरे? तर चला तर बघूया. शास्त्र असे काय सांगते त्यातून अभिवाचनातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. श्राद्धाविषयी कोणकोणते आक्षेप आहेत, त्यांचे निराकरण कसे करता येईल? आपले माता पिता, स्वकीय आप्तेष्ट, गुरुजन यांची सेवा करणे हे प्रत्येक मानवाचे आद्य कर्तव्य आहे. त्यांचे निधन झाल्यानंतर भस्मात शरीरम मिट्टी में मिट्टी इत्यादी वचने वापरून मरणानंतर शरीर तर भस्मसात झाले, आता पुढील विधी कशासाठी असे म्हणणे अयोग्य ठरते. व्यवहारात देखील एखाद्याचे निधन घडताच आपण अमुक 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 तमुक गेले असे म्हणतो. हे अमुक तमुक जड देहास उद्देशून नसते, तर ते जड देहातून निश्चितच वेगळ्या तत्वास उद्देशून असते. ज्यावेळेस घरात कोणा व्यक्ती गेली की त्यांचं नाव घेऊन म्हणत नाही, तर आपण काय बोलतोय की केव्हा नेणार आहेत. हे तत्व देहात होते म्हणून त्या देहाचा आदर मान सन्मान केला जात होता. ज्या देहात ते तत्व राहिले त्याची मरणोत्तर बोळवण उत्तम प्रकारे करणे जितके जरुरीचे, तितकेच त्या देहातून बाहेर पडलेल्या आत्माचा परलोकातील पुढील प्रवास सुगम होण्यासाठी श्राद्धाच्या माध्यमातून प्रयत्न करणे तितकेच महत्त्वाचे ठरते. पण कथित पुरोगामी बुद्धिजीवी मंडळी केवळ जडदेहाशी निगडित समस्या निराकरणात गुंतून पडल्यामुळे परलोकाशी संबंधित श्राद्ध संकल्पना त्यांच्या मनास भावत नाही. त्यामुळेच त्यांच्याकडून या विषयावर विविध आक्षेप केले जातात. त्यापैकी काही ढोबळ आक्षेप आहेत ते आपण बघूया, त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न. पहिला आक्षेप काय ठेवला जातो? श्राद्ध हा विषय वेदकालीन आहे की मधल्या काळात पुरोहित वर्गाने आपल्या स्वार्थासाठी केला बरं? चला तर आपण काहीतरी निराकरण करूया. श्राद्ध विधीची रचना कोणत्या पुरोगामाने केलेली नाही. लक्षात घ्या, कोणी केलेली नाही. बहुतेक सर्व वेद ग्रंथात, स्मृती ग्रंथात, सूत्र ग्रंथात श्राद्ध हा विषय विस्ताराने मांडलेला आहे. त्या संदर्भात पुढील काही निवडक अवतरणे देता येतील. यद दत्त येत परादानम येत पूर्व याच्च दक्षिणाः यद अग्निर्व वैश्वकर्मणः स्वदेवेषु नोदत. यजुर्वेदातला श्लोक आहे. जीवानामायु प्रतीर त्वमग्ने पितॄणाम लोकमपि गच्छन्तु ये मृताः. अथर्व शीर्षातील श्लोक. श्राद्ध वा पितृयज्ञशात कात्यायनी स्मृतीमधला श्लोक. त्याला आता दुसरा प्रश्न बघूया प्रत्येकाच्या मनातला. श्राद्धाच्या बाबतीत केवळ श्रद्धा हीच अत्यावश्यक बाब असेल तर पिंडदानाची काय आवश्यकता हो? कधी कधी असा प्रश्न विचारला जातो. चला तर करूया निराकरण. पिंडी ते ब्रह्मांडी या लोकोक्तीनुसार जे जे ब्रह्मांडात असते ते ते पिंडात म्हणजेच पंचमहाभौतिक देहात असते. पंचमहाभौतिक देहाची निर्मिती गर्भात होऊन तो देह जन्मानंतर जगण्यास पात्र होतो. निधनानंतर तो जेव्हा निष्क्रिय होतो तेव्हा त्यातून बाहेर पडणाऱ्या आत्म्यास परलोकी वास्तव्य करणे सुलभ व्हावे म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात पिंड करून त्यावर प्रेत श्राद्धे नंतर पितृश्राद्ध केले जातात. काय? प्रेत श्राद्ध नंतर पितृश्राद्ध केले जाते. श्राद्धकाली निर्गुण अव्यक्त पितृपूजा करण्यापेक्षा सगुण पिंडस्थ पितृपूजा ही जास्त भावणारी फलदायक ठरते. तिसरा आक्षेप काय दिलाय? श्राद्धात अर्पण केलेले, महत्वाचा प्रश्न आहे बघा, तुमच्याही मनात घोळतोय. श्राद्धात अर्पण केलेले अन्न उदक अतिवाहिक पितरांपर्यंत कसे पोहोचते? तशात त्यांनी पुनर्जन्म घेतला असेल तर श्राद्ध करणे कसे योग्य ठरते? बघूया आता ह्या प्रश्नाचं उत्तर. ज्याप्रमाणे मुलाने तृप्त होऊन ढेकर दिल्यानंतर मातेचेही
मनोमनी तृप्ती होते. त्याप्रमाणे श्राद्धामध्ये अर्पण केलेल्या वस्तूमुळे मिळणारी तृप्ती अतिवाहिक पितरांपर्यंत पोहोचत असते. ते पितर ज्या लोकांमध्ये वावरत असतील त्यानुसार त्यांची तृप्ती होत असते. याबाबत देवल स्मृती म्हणते की देवो यदि पिता जात शुभकर्मानुसारतः तस्य अन्नममृतं भूत्वा देवत्वे प्य नुगच्छति मनुष्यत्वे अन्नपादी नाना भोगरसो भवेत. पुण्यकर्मामुळे पित्यास देवलोक प्राप्त झाला तर अन्नादी वस्तूंचे अमृतात रूपांतर होईल. मनुष्य जन्म प्राप्त झाल्यास त्याचे रूपांतर अन्नपानादी नाना भोगात होईल. प्रश्न चौथा काय? ब्राह्मणाऐवजी एखाद्या भुकेलेल्या व्यक्तीस अन्न देऊन श्राद्धाची परिपूर्ती होते का? जो ब्रह्मतत्व जाणून घेतो तो ब्राह्मण होय. वास्तविक ब्रह्मतत्व जाणून घेण्याचा अधिकार सर्व मनुष्य मात्र आहे, यात संदेह नाही. त्यासाठी विविध मार्ग उपलब्ध असले तरी या सर्वांचा मूलभूत पाया सनातन प्राचीन वेद भंडार होय. हे वेद वाङ्मय अनादी कालापासून मौखिक पद्धतीने जतन करून तो ठेवा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न ब्राह्मणांनी केलेला मोलाचा वाटा होय. वेदांनी ब्राह्मण अस्य मुखमासित म्हणजे ब्राह्मण हे समाज पुरुषाचे मुख म्हटले. ब्राह्मणाद्वारे देव हव्यभाग पितर कव्यभाग ग्रहण करतात असे धर्मशास्त्राने सांगितले. त्यास्तव श्राद्ध कर्मामध्ये सच्चिल वेद पारंगत ब्राह्मणाच्या ठाई पितृदेवांना आव्हान केले जाते. पाचवा आक्षेप काय लावलाय? दररोज चांगले चुंगले पक्वान्न युक्त भोजन मिळावे या हेतूने ब्राह्मणांनी श्राद्ध प्रयोगाची रचना केली. कोणालाही जे वाटेल ते बोलतात, परंतु शास्त्रानुसार आपण त्याचं उत्तर बघूया. केवळ जिव्हाची हौस भागविण्यासाठी हा विधी रचला असे मानणे तर यातून कितीतरी निरनिराळे अभिनव प्रयोग रचून ब्राह्मणांनी हौस भागवली असती. त्यासाठी पितृपूजात्मक श्राद्ध प्रयोग रचण्याची काही आवश्यकता होती का हो? नाही. याही पुढे जाऊन केवळ भोजनासाठी हा विधी रचला असे म्हणावे लागेल. श्राद्ध अन्न सेवन हा मोठा दोष असून त्यासाठी गायत्री सारख्या मंत्राचा जप करून प्रायश्चित्त घ्यावे अशी धारणशास्त्रात प्रस्थापित झाली. श्राद्ध घरातील सदस्य वगळता अन्य सर्वांनाच श्राद्ध अन्नग्रहणाचा दोष लागतो, पण पुरोहिताखेरीज अन्य लोकांना याची यत्किंचितही दखल असत नाही. इतकेच काय, पण श्राद्धात अर्पण केलेले अन्न सेवन करून त्याबद्दल प्रायश्चित्त न घेतल्यास त्याचा आपल्यावर आपल्या पुढील पिढीवर अनिष्ट परिणाम होऊ शकतो याची देखील बहुतेक ब्राह्मणांना जाण असते. शिवाय केवळ भोजनासाठी श्राद्ध प्रयोग रचला असे म्हटले तर दररोज श्राद्ध अन्न सेवन करणे हे खचितच कोणालाही रुचणार नाही. असे असताना केवळ भोजनासाठी श्राद्ध प्रयोगाची रचना झाली असे तर्कट करणे म्हणजे शास्त्राचा अवमान करण्यासारखे होय. प्रश्न सहावा काय? श्राद्ध तिथी श्राद्ध करण्याऐवजी गरजू लोकांना प्राणी मात्रांना अन्नदान करण्यास काय हरकत आहे? बघा, आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीत धावपळ खूप प्रत्येकाची. खूप जण काय सांगताय, आम्ही श्राद्ध करत नाही, पण त्या प्रित्यर्थ आम्ही अनेक ठिकाणी अन्नदान केले, अनेक ठिकाणी पैसे इकडे दिले तिकडे दिले, खूप काय काय सांगत असतात. परंतु खरं काय? श्राद्धाच्या दिवशी ब्राह्मण भोजन बरोबरच गरजू लोकांना प्राणी मात्रांना अन्नदान केले तर अधिकस्य अधिकम फलम. म्हणजे ब्राह्मण भोजन किंवा श्राद्ध करणे गरजेचे. बाकी तुम्ही करत असाल ते करा, पण श्राद्ध करणे सर्वथैव अवश्य असेल तर दक्षिण दिशेकडे मुख करून पितरांना आपले असमर्थता व्यक्त करणे एक वेळ शास्त्रसंमत ठरेल. पण श्राद्धासाठी ब्राह्मणांना न बोलवण्याचा दुराग्रह बाळगून त्याऐवजी श्राद्ध पर्याय म्हणून केवळ अन्नदान केल्यास श्राद्धाचा मूळ उद्देश कदापि साध्य होत नाही. श्राद्ध हे श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध, आणि आपण ज्यावेळेस श्रद्धेने करतो ते आपल्या पितरांना नक्की पोहोचते. त्या दिवशी त्यांची आठवण काढली जाते. त्या दिवशी आपल्याकडे आपण भोजनाला ज्यांना बोलवतो त्यांच्यात आपण आपल्या पितरांना बघतोय आणि नमस्कार करतोय.